मारहाणीनंतर 70 वर्षांच्या रिक्षा चालकानं आत्महत्या केल्याच्या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे। मुंजाजी शेळके असं त्या रिक्षा चालकाचं आणि आकाश एकनाथ म्हात्रे असं कार चालकाचं नाव आहे। कार चालक म्हात्रेनं शेळकेनं अपघातानंतर डांबून ठेवलं आणि बेदम मारहाण केली। तसंच त्यांच्याकडून 2 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली। रात्री 3च्या सुमारास वृद्ध रिक्षा चालकाची सुटका करण्यात आली, पण त्यानंतर त्यांनी मानसिक तणावाखाली आत्महत्या केल्याचा आरोप रिक्षा चालकाच्या नातेवाईकांनी केलाय। नुकसान भरपाई म्हणून 2 लाख द्यायचे कुठून या मानसिक तणावाखाली शेळके यांनी घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय। रिक्षामुळं 10,000 रुपयाचं नुकसान झालं असं सांगून त्यांना 10,000 रुपये मागितले। त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी आकाश म्हात्रेंनी मुंजाजी शेळके यांची रिक्षा त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्यानंतर त्या मानसिक त्रासातून मुंजाजी शेळके यांनी त्यांच्या घरी येऊन आत्महत्या केल्याचं, गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आरोप आहेत, असे तक्रार आहेत। तर त्याप्रमाणे आम्ही रीतसर फिर्याद घेऊन गुन्हा नोंद करीत आहे आणि पुढील प्रक्रिया सुरू करत आहोत। वळूयात पुढच्या बातमीकडे। मनसेचे राबोडीतील शाखाध्यक्ष जमील शेख यांच्या हत्या प्रकरणाशी आपला